विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 1.6 ही ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. आपल्याला चित्रामध्ये दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी टाईम. चला कृती करूया. सूचना सुरुवातीला वाचू. ए राईट, WRITE, राईट. राईट म्हणजे लिहा. द फर्स्ट लेटर, पहिलं अक्षर. ऑफ द पिक्चर्स, नेम इन इट. म्हणजे तुम्ही काय करा, जे चित्र दिसतं आहे त्या चित्राचं जे नाव आहे त्याचं पहिलं अक्षर तुम्ही लिहायचं आहे, अशी ही सूचना आहे. चला तर सुरुवात करूया. पहिलं चित्र आपल्याला दिसतंय ते आहे पेन्सिलचं. पेन्सिलचं स्पेलिंग येतं PENCIL, पेन्सिल. आणि मग त्याचं पहिलं अक्षर आहे P. त्यानंतर पुढचं पिक्चर पाहूया आपण. हा सन आहे. सनचं सुरुवातीचं पहिलं अक्षर स्टार्टिंग लेटर आहे S. सन, यस. त्यानंतर नेक्स्ट पिक्चर पाहूया. तो आहे मून. मूनचं पहिलं अक्षर आहे M. मून म्हणजे चंद्र. MOON, मून म्हणजे चंद्र. त्याचं पहिलं अक्षर आहे M. त्यानंतर पुढचं जे चित्र आहे तो आहे बलून. BALLON, बलून. बलूनचं पहिलं अक्षर आहे B. त्यानंतर नेक्स्ट पिक्चर आहे ते म्हणजे फ्लावर. फ्लावर स्टँड्स फॉर F, म्हणजे फ्लॉवर. FLOWER, फ्लावर. फ्लावरचं पहिलं अक्षर आहे F, ते आपण इथं लिहिलं. त्यानंतर पुढचं चित्र आहे बनाना. BANANA, बनाना. बनानाचं पहिलं अक्षर आहे B. त्यानंतर पुढचं जे चित्र आहे ते आहे ट्री. आपण त्याचं स्पेलिंग ही पाहिलेलं आहे TREE, ट्री. ट्री म्हणजे झाड. पहिलं अक्षर येतं T. इथं आपल्याला फक्त पहिलं अक्षर सांगितलेलं आहे, स्पेलिंग लिहायचं नाही, फक्त पहिलं अक्षर लिहायचं आहे. आणि मग इथं आपण चित्र पाहिली. पेन्सिलचं P, सनचं S, मूनसाठी M, बलूनसाठी B, त्यानंतर फ्लावरसाठी F, बनानासाठी B आणि ट्रीसाठी T, असं आपण अक्षरं वापरलेली आहे. आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे B. त्याआधी आपल्याला रिडल असा एक शब्द दिला आहे. रिडल. रिडल म्हणजे कोडे. आपल्याला एक कोड सांगितलेलं आहे RIDDLE, रिडल. रिडल म्हणजे कोडे. काय कोड सांगितलंय आपल्याला? B लुक. लुक म्हणजे पहा. लिसन. लिसन म्हणजे ऐका. अँड गेस. नवीन शब्द आहे बघा, गेस. गेस म्हणजे अंदाज लावा किंवा तर्क करा. अंदाज लावा, तर्क करा. GUESS, गेस म्हणजे तर्क करा. काय तर्क करायचं आहे? एक चित्र पण छान दिलंय. आणि मग आता आपण ते कोड सोडवूया. Who am I, मी कोण आहे. Who, WHO, who म्हणजे कोण. am, AM म्हणजे आहे. I म्हणजे मी, मी कोण आहे. आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न चिन्ह इथं दिलेलं आहे. बघा काय दिलंय आपल्याला. I, मी, लुक, LOOK, लुक. लुक म्हणजे पाहणे. ॲट यू, मी तुमच्याकडे पाहतो. यू म्हणजे तुम्ही, तू किंवा तुम्ही. आय लुक ॲट यू, मी तुमच्याकडं पाहतो. यू, तुम्ही. लुक ॲट मी, मी म्हणजे माझ्याकडे. मी म्हणजे माझ्याकडे किंवा मला. दोन्ही शब्द इथं. ॲट मी म्हटलं तर माझ्याकडे आणि नुसतं मी म्हटलं तर मला.
यू लुक ॲट मी, तुम्ही माझ्याकडे पाहता. मी तुमच्याकडे पाहतो, तुम्ही माझ्याकडे पाहता. आय, मी. रेज, रेज म्हणजे वरती करणे, रेज वरती करणे. आय रेज माय राईट हँड, जेव्हा मी माझा राईट हँड, राईट म्हणजे उजवा, RIGHT, राईट, राईट म्हणजे उजवा. HAND, हँड, हँड म्हणजे हात. जेव्हा मी उजवा हात वर करतो तेव्हा यू, तुम्ही. रेज, वरती करता. युअर लेफ्ट हँड, लेफ्ट म्हणजे डावा. LEFT, लेफ्ट, लेफ्ट म्हणजे डावा. जेव्हा मी उजवा हात वर करतो तेव्हा तुम्ही तुमचा डावा हात वर केलेला असतो. कोण आहे मी? तर लुक, लिसन अँड गेस. तर याचं उत्तर आहे, तो कोण आहे? समोर चित्रामध्ये दिसतंय, हा काय आहे? मिरर. MIRROR, मिरर. मिरर म्हणजे आरसा. मी कोण आहे? आरसा. हे या कोड्याचं, रिडलचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा ॲक्टिव्हिटी टाईम आपण व्यवस्थित समजावून घेतला. एक रिडल सोडवलं आणि काही चित्रांची नावं, त्यांची आद्याक्षर म्हणजे सुरुवातीचं अक्षर आपण या पाठामध्ये पाहिलं. तुम्हाला ते निश्चितपणे समजलं असेल. असाच अभ्यास करत राहा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.